अरे तानाजीचा रक्तबंबाळ देह पडलेला आहे आणि तो रक्तबंबाळ देह पाहिला मारतोय. तुझ्या हिम्मत असेल तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्याशी खेळ. हाय गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज टॉपिक है कि शिव जयंती के निमित्त आपको हार्दिक हार्दिक शुभेच्छा। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी। छत्रपति शिवाजी महाराज की जय। मोठं काम या ठिकाणी अप्पाजींनी केलेलं आहे। छत्रपति शिवाजी महाराज की जयंती है। जयंती निमित्त आपको हार्दिक हार्दिक शुभेच्छा सबके गाइस के लिए, मेरे ऑडियंस के लिए सबको धन्यवाद कहती हूँ। हमारे वीडियो ऐसे देखते रहो। आज जयंती बहुत अच्छे करते हैं हमारे भालकी में, बहुत अच्छा डेकोरेशन किया है। छत्रपति शिवाजी महाराज की जयंती स्टार्ट हो चुकी है क्योंकि आज जाने वाले हम रैली निकल है। ओनली लेडीज जाके आपल्या 9 वर्षाच्या मुलाला संभाजीराजाला हाताला धरून आग्र्याकडे निघालेले, जात असताना बोटावर मोजणे एवढे सैन्य सोबत नेलेले, सैन्य घेऊन गेले। ज्या ठिकाणी आग्र्यामध्ये महालामध्ये त्यांचा दरबार भरलेला आहे, औरंगजेबाच्या वाढदिवसाचा उत्साह सुरू आहे। शिवाजी महाराजांच्या पुढे 5000 मनसबदार उभा केलेले, सरदार उभा केलेले। ज्या सरदारांनी शिवाजी महाराजांच्या सैन्यांनी त्यांची पाठ पाहिली होती, घोड्याला पाठ कमी पडला होता आणि स्वतः पळ काढून स्वराज्यातून पळून गेले होते, ते सरदार पुढे होते। तळपायाची आग शिवाजी महाराजांची मस्तकाला गेली आणि त्या क्षणाला औरंगजेबाकडे नजर वळवली आणि औरंगजेबाकडे रागात पाहून तशीच पाठ फिरवली, दरबाराच्या बाहेर गेले। विचार नाही केला की औरंगजेबाचे माणसं चारही बाजूने माझ्या आहेत, माझ्याकडे मुठभर माणसं आहेत। औरंगजेबाने जर मनात आणलं तर ते इथंच मला संपू शकेल, पण माझा स्वाभिमान मी घाण ठेवता कामा नये। मरण आलं तरी चालेल पण स्वाभिमान मी घाण ठेवता कामा नये। हा विचार त्या आग्र्याच्या दरबारात शिवाजी महाराजांनी संभाजीमध्ये पेरला, म्हणून छत्रपती संभाजी महाराज मरताना सुद्धा औरंगजेबाला म्हणतायत दोन्ही हात बांधलेले आहेत आणि दोन्ही हात बांधलेले असताना औरंगजेब म्हणतोय, अरे संभा तुला भीती वाटत नाही का? आता कोण हरले? तेव्हा औरंगजेबाला संभाजी राजांनी उत्तर दिलेलं काय होतं की औरंगजेब, तुझे साखळदंडाने बांधलेले माझे हात सोड। या हातात जेव्हा संशय येईल तेव्हा कळेल तुला कोण जिंकलंय कोण हरलंय। हात बांधून काय माझ्याशी बोलतोय? हे धाडस संभाजी महाराजांमध्ये जर कोणी निर्माण केलं तर ते शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या कैदेमध्ये असताना आणि आग्र्याच्या नजर कैदेत असताना शिकवलं। 9 वर्षाचा संभाजी सुद्धा त्या औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून या ठिकाणी बोलत होते। ही हिम्मत मराठी माणसाच्या आणि या भारतीयांच्या डोळ्यामध्ये आली गेली पाहिजे की स्वाभिमानानं उभा टाकलं गेलं पाहिजे आणि स्वाभिमानानं जगलं गेलं पाहिजे। स्वाभिमान घाण कुठं पडता कामा नये। आणि म्हणून एक शेवटचा प्रसंग तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रसंग करतोय। माणसं जोडावेत कसे, माणसं उभा कसे करावेत याचा एक छोटासा प्रसंग आहे। शिवाजी महाराजांना सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये अडकलेले आणि सिद्धी जोहरच्या वेड्यातून पन्हाळ्यातून सुटका कशी करावी असा प्रश्न पडलेला आहे। अरे पण ज्याला सुटका करायची कळत नाही मग तो शिवाजी कसले? आम्ही महाभारत ऐकले सगळ्यांनी। महाभारतामध्ये गोष्ट सांगितलेली आहे, अर्जुन आणि त्यांची पत्नी द्रौपदी यांची चर्चा सुरू आहे। द्रौपदीला दिवस गेलेले आहेत आणि ते गर्भवती असणाऱ्या द्रौपदीला अभिमन्यू पोटात आहे आणि अर्जुन सांगतोय की चक्रव्यूहामध्ये जायचं कसं। द्रौपदीला झोप लागली आणि अभिमन्यूला चक्रव्यूहातून बाहेर यायचं काही कळालं नाही, कारण ते त्यांनी शिक्षणच घेतलं नाही। हे माझ्या जिजाऊंना माहिती होतं। जिजाऊंनी लक्षात ठेवलं होतं की अरे माझा शिवबा त्या अभिमन्यू सारखा झाला नाही पाहिजे। किती शत्रूंचा चक्रव्यूह पडला तरी त्याच्यातून बाहेर आला गेला पाहिजे। तेच शिवबा पन्हाळ्याच्या वेड्यातून, सिद्धी जोहरच्या वेड्यातून सुखरूप बाहेर पडले, आग्र्याच्या कैदेतून बाहेर पडले। किती मोठं संकट आलं तरी त्या संकटाला न घाबरता त्या संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जाण्याचं धाडस म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते। मी पन्हाळ्याच्या वेड्यातला प्रसंग सांगत होतो। शिवाजी महाराजांना या ठिकाणी कळालं की पन्हाळ्यातून आपण बाहेर पडू शकत नाही, काहीतरी आपल्याला व्यूहरचना आखावी लागेल, गनिमी कावा या ठिकाणी रचावा लागेल। आणि त्याच वेळी त्यांच्या डोक्यामध्ये आलं, कोणीतरी सांगितलं की राजे एक पोरगा हुबेहूब तुमच्यासारखा दिसतोय, नक्कल तुमच्यासारखी करतोय। शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये लागली त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली। त्यांनी सांगितलं त्याला बोलवा। कोण आहे तो? तो नाव्याचा शिवा काशीद आहे। शिवा काशीदला आणण्यात आलं। शिवा काशीदला शिवाजी महाराजांच्या पुढे उभा केलं। भीत भीत कसा तरी मुजरा करत तो शिवा काशीद शिवाजी महाराजांच्या जवळ गेला। राजो बोला ना, काय काम आहे राज? आणि शिवाजी महाराज म्हणताय माझं थोडस काम आहे। 2-3 महत्वाचे विश्वासू माणसं सोबत आहेत, व्यूहरचना ठरली,
पन्हाळ्याचा वेढा थोडासा शिथिल झालेला होता. पन्हाळ्यातून 2 या ठिकाणी डोली बाहेर पडणार. एका मॅनेतून शिवाजी महाराज जाणार, दुसऱ्या मॅनेत या ठिकाणी शिवाकाशीत बसणार. शिवाकाशीतच्या डोक्यावरती जिरा टोप ठेवण्यात आला. शिवाकाशीतला छत्रपतींचे या ठिकाणी कपडे परिधान करण्यात आले आणि दुसऱ्या डोलीमध्ये बसून शिवाकाशीत आता निघणार होता. शिवाकाशीत मात्र सिद्धी जोहरच्या हाती पडणार होता हे शिवाकाशीतलाही माहिती होतं, शिवाजी महाराजांना माहिती होतं. शिवाकाशीत या ठिकाणी हाती पडल्यानंतर सिद्धी जोहर त्याला जिवंत वापस येऊ देणार नाही हे शिवाजींनाही माहिती होतं, छत्रपती राजांनाही माहिती होतं आणि शिवाकाशीतलाही माहिती होतं. शिवाकाशीतला मिठीमध्ये राजांनी घेतलं आणि राजांनी मिठीमध्ये घेऊन शिवाकाशीच्या पाठीवर डोळ्यातले अश्रू या ठिकाणी वाहिले आणि शिवाकाशीतला म्हणतायत, राजे शिवा आता तू जातोय, परत येण्याची तुझी शाश्वती नाही. शिवाकाशीत राजांना काय उत्तर देतोय? शिवा राज जन्माला मी शिवाकाशीत म्हणून आलो, पण मरताना मी छत्रपती संभाजी शिवाजी म्हणून मरेल याचा अभिमान मला आहे की मी मरताना तुमचं रूप धारण केलंय. शिवाकाशीदाची या ठिकाणी मॅन जाते. सिद्धी जोहरनं पकडलं, शिवाकाशीतला समोर उभा केलं. फाजल खान अफजल खानाचा मुलगा होता, त्यांनी शिवाजी महाराजांना पाहिलेलं होतं, ओळखले हा शिवाजी नाहीये. शिवाकाशीतला प्रश्न विचारण्यात आला, कोण तू? शिवाकाशी म्हणतात, मी शिवाजी. तू कोण? मी शिवाजी. 3दा विचारलं, शिवाकाशीनं उत्तर दिलं, मीच शिवाजी. त्यावेळेस सिद्धी जोहरचा राग अनावर झाला. सिद्धी जोहरने हातात या ठिकाणी तलवार काढली आणि शिवाकाशीच्या पोटात खुपसली. रक्तबंबाळ झालेला शिवाकाशीत तशी तलवार घेऊन या ठिकाणी खाली कोसळला आणि रक्तबंबाळ अवस्थेत शिवाकाशीत म्हणतोय, ए सिद्धी, अरे नकली शिवाची तू पाठ पाहू शकला नाहीस, असली शिवाचं तोंड पाहायला सुद्धा तुला मिळणार नाही. माझा राजा पोहोचला विशाळगडावर. अरे माणसं कसे जपावी? जगाच्या इतिहासात एकमेव राजा आहे साहेब की ज्याच्यासाठी माणसं मरण्यासाठी शर्यत लावत होते, मरण्यासाठी. अरे स्वतःच्या पोराची या ठिकाणी पत्रिका घेऊन गेलेला तानाजी मालुसरे काय म्हणतोय, राज आम्ही जिवंत असताना तुम्ही मोहिमेवर जायचं, आधी लग्न कोणाचं, मग लग्न रायबाचं. घरी जाऊन पत्नीच्या कपाळावरच कुंकू पुसलं, सांगितलं पत्नीला, खबरदार. पत्नी म्हणत होती, अहो 2 दिवसावर आलं लग्न, 2 दिवसावर वराडी दारात येऊन सगळी वाजतात, लग्न अक्षदा टाका, जा ना मोहिमेवर. मी राजाला शब्द दिलाय, महासाहेबांचा विडा उचललाय, तुला जर माझी भीती वाटत असेल तर कपाळाचं कुंकू पुस, मी आल्यानंतर पण मी आधी कोणाऱ्याच्या मोहिमेवर जाणार. तानाजी मालुसरे गेला कोणाऱ्याच्या मोहिमेवर. मला इथं बोलत असताना स्वागत अध्यक्ष बोलत होते, काय आवाज होता. या वयातही असा आवाज, ज्यांच्या डोक्यात शिवरायांचे विचार असू शकतात असेच माणसं एवढ्या वयापर्यंत अशा अवस्थेत जगू शकतात, नाही तर पुढ्या खाऊ खाऊ मरू शकतात. अशी अवस्था या देशातल्या युवकांची साहेब झालेली आपल्याला पाहायला मिळते. अरे तानाजीचा रक्तबंबाळ देह पडलेला आहे आणि तो रक्तबंबाळ देह पाहिला मारतोय की ज्या हिंमत असेल तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्याशी खेळ आणि त्या हृदय भांडण उचललेली तलवार वरच्या वरी छाटून उभा 2 भाग करून त्या आमच्या शेलार मामानं आडवा पाडला आणि स्वतःच्या हातानं त्याचं छटाड फाडलं. शिवरायानं उभा केलेले हे मावळे माणसं हत्तीच्या एक मोठ्या ताकदीचे होते. पण इतिहास इथं संपत नाही साहेब, इतिहास इथून पुढे होतो. तानाजी फक्त कहाणी होती, गंज पेटली, किल्ला जिंकला, राजे कोंढाण्याकडे निघालेला पाहिलं, एक पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी. अरे विजयाचा उत्सव आहे, सगळे सैनिक खाली मान घालून डोळ्यात पाणी, काय आणताय, काय घडलंय असं. आणि दरवाजातून आत प्रवेश करताच त्या पटांगणामध्ये मृत अवस्थेमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत तानाजीचा मृतदेह पडलेला होता आणि त्या तानाजीच्या रक्तबंबाळ शरीराला माझ्या राजानं गुडघ्यावर बसून स्वतःच्या छातीला राहून रडत रडत म्हणलं, अरे ताना, एक कोंढाणा गेला असता तर चाललं असतं, तू जिवंत असता असता असे 56 कोंढाणे आपण जिंकले असते. किल्ल्यापेक्षा आणि त्याच्यापेक्षा माणसं जपणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. असे माणसं जपणारे माणसं आता आपल्याला निर्माण करावे लागतील. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, जिजाऊंची वंदना खूप छान म्हणली, तिचा 2 शब्द खूप सुंदर होते. जिजाऊच्या छायेखाली काय कोणीच नव्हतं. तुझं स्वराज्य हे शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, शेतमजुरांचं आहे, आया बहिणींचं आहे,
त्यांची इज्जत करायला शिक, शेतकऱ्याला सन्मानानं उभा करायला शिक. साहेब, किती पिढ्याचा बळीराजा पाताळात घातला होता, हो पाताळात. तो बळीराजा पुन्हा स्वाभिमानानं उभा करण्याचं काम 17व्या शतकात माझ्या राजा शिवबानी केलं. म्हणून 396 वर्षानंतर सुद्धा जगभरात जयंती साजरी होती. हा इतिहास शिवाजी महाराजांचा आहे. जगाच्या पाठीवर सर्वाधिक देशामध्ये शिवजयंती साजरी होते, हे अभिमानानं आम्हाला सांगावं असं वाटतं. मोठं काम या ठिकाणी आप्पाजींनी केलेलं आहे. शिव जयंती है, आज शिव जयंती के लिए मैं आज घर में पूजा कर रही हूँ। शिवाजी महाराज की फोटो लगाई हूँ, पूजा कर रही हूँ। देखो कैसा पूजा करते हैं, आपको दिखाते हैं। चलो, उधर रैली बनाना है और क्या करते हैं, अभी लेजिम खेलना है, सब कुछ है। फिर अब बहुत मुझे लेट हो चुका है, इसलिए वीडियो करने को टाइम नहीं मिला, क्योंकि घर का काम करके जाने वाली हूँ। आज चलो मैं घर में थोड़ा सा पूजा करके जाती हूँ। आप चलो जयंती कैसे साजरा कर दी, पूरा वीडियो देखते रहो हमारा। चलो घर में पूजा करके देखो। घर में हमारा शिवाजी महाराज का फोटो है, बहुत बड़ा फोटो है, फिर भी इधर लगाए है बोल के मैं इसे पूजा करती हूँ। चलो, बच्चे तो स्कूल गए हैं, मैं पूजा कर रही हूँ। कितना मस्त शिवाजी महाराज का पूजा कर रहे हैं। अच्छा पूजा कर रहे हैं, आज शिव जयंती है, अब जाने वाली है रैली में। छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज के ब्लॉग में आज शिव जयंती कैसा बनाते हैं हमारे भालकी में दिखाने वाले। जबरदस्त शिव जयंती करते हैं हमारे भालकी में, पूरा बड़े लाखों की संख्या में लोग आते, पूरा मेरवणिक निकालते हैं। बहुत अच्छा प्रोग्राम होता है, डांस होता है, लेजिम खेलते हैं, देखने के लिए बहुत ही जबरदस्त रहता है। शिवाजी महाराज का जयंती बनाते, क्राउड के साथ बहुत ही पब्लिक आता है, देखते हैं कैसा बनाते हैं। तो आज हम भी जाने वाले हैं, हमारी वाइफ भी जाने वाले हैं। इस ब्लॉग में एंड तक देखो गाइस, कितना जबरदस्त शिव जयंती बनाते गाइस, मस्त। छत्रपति शिवाजी महाराज की जय। लेकर आला घेऊन कसं येऊ? गाडी ती आता तू उशीर होत नाही। म्हातारी बी होती तू। भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवा, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। रेखा अत्यंत त्यांचं आगमन झालेलं आहे. शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्या बरोबर डीसीसी बँकचे डायरेक्टर अशोक सोंजे साहेब या ठिकाणी समाज बांधवांना विनंती आहे, डीजे बंद करायचा आहे. चारित्र्य संपन्न महापराक्रमी कुलवाडी भूषण राज धुरंधर, स्त्रियांचा आदर करणारे, रयतेच्या पिकाच्या देठाची काळजी घेणारे, धर्माचे बुरसटलेले कायदे मोडणारे, विषमतावादी शोषणवादी व्यवस्था उद्ध्वस्त करून समतावादी समानतावादी बंधुता आणि न्यायावर असलेली व्यवस्था उभी करणारे, विज्ञानवादी प्रयत्नवादी दृष्टिकोन असणारे, स्वतःला स्वराज्याचे जागीरदार न समजता, मालक न समजता स्वराज्याचे चाकर समजणारे छत्रपती शिवराय हे या जगातले अद्वितीय असे राजा आहेत. आणि त्यांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी अत्यंत प्रभावी असे नेते आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक वन, पर्यावरण आणि हवामान बदल या खात्याचे मंत्री, बिदर जिल्ह्याचे पालकमंत्री ईश्वरजी खंडे साहेबांच्या हस्ते आपण या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी करत आहोत, त्यांना अभिवादन करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे या जगातले अद्वितीय राजा आहे. शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी यांचं राज्य या देशामध्ये निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. प्रतिमेचं पुतळ्याचं पूजन या ठिकाणी ईश्वरजी खंडे साहेब यांच्या हस्ते होत आहे. यानंतर आपण दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहोत. शिवाजी महाराज की धन्यवाद. आजच्या ह्या शुभ मंगल प्रसंगी संध्याकाळच्या वेळी छत्रपती नगर मध्ये भालकीच्या हा शुभ मंगल कार्यक्रम करता मराठी समाजाकरता काम केलेले आमचे मंचोर नाहीत, त्यांचे सुपुत्र दयानंदराव आहेत, त्यांचं दोघांचं बी स्वागत. माझे अध्यक्ष जिल्हा परिषद बाबूरावजी आले नाहीत, त्यांचंही स्वागत. विजयकुमार पाटील त्यांनी तर दिसत नाही, विशेष स्वागत. अशोकराव सोनजी आमचे जे आहे
तरुण बीसीसी बँकेचे डायरेक्टर आहेत, जिल्हा किसान शेतकरी संघाचे अध्यक्ष आहेत आणि माझे अध्यक्ष आहेत, त्यांचं विशेष स्वागत। अगर हमारा शिव जयंती का ब्लॉग अगर पसंद आता है तो लाइक करो, हमारे चैनल के ऊपर नए तो प्लीज गाइस जरूर सब्सक्राइब करो। चलो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में। जय हिंद, जय कर्नाटक, बाय बाय।